नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजचा भाग सुद्धा थोडासा खूपच उशीर आलेला आहे। तेव्हा आजच्या भागामध्ये आता नंदिनीला जो काही प्रकार खाली घडलेला आहे, तो गेम खेळत असताना तो सगळं काही आठवतो आणि तो आठवल्यानंतर आता ती रूममध्ये आलेली आहे आणि ती खूप रडत आहे। तेव्हा ती आपलं दुःख लपवू शकत नाही, इतकी ती रडत असते। तेवढ्यात जीवा तिच्या मागून येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला आता मिठीत घेऊन तो सुद्धा खूप रडत आहे। नंदिनी आपल्या जीवाच्या मिठीत येते आणि खूपच रडत आहे। त्याला सुद्धा आता खूप वाईट वाटतं, कारण जे काही त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे ते खूप मोठं धक्कादायकच आहे। तो नंदिनीला समजावतो आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं। त्यावरती नंदिनी म्हणते की थँक्यू जीवा, खरंच थँक्यू, तुमचं किती मनापासून आभार मानू तेच कळत नाही। खरंच तुम्ही अगदी वेळेवर माझ्यासाठी धावून आलात आणि खरंच तुमचा मला खूप आदर वाटला। आणि खरंच सांगते की आपलं बाळ जर जगलं असतं तर मी नक्की तिला सांगितलं असतं की तिचे बाबा एक माणूस म्हणून किती छान आहेत। त्यावरती जीवा म्हणतो की मी सुद्धा हे सांगितलं असतं की तिची आई किती कमाल आहे। आई म्हटल्यानंतर आता नंदिनी म्हणते की आई कुठली आई, मी आई नाही। आणि बघितलं ना जीवा, तुम्ही माझ्यापर्यंत गिफ्ट सुद्धा पोहोचलं नाही आणि देवाला सुद्धा हेच वाटतं की मी आई नाही म्हणून, आणि कधीच मी आई नाही होऊ शकणार। आणि हे बघा जीवा, हे खरं आहे। आपण तरी हे सगळं कशाला लपवायचं, आपण लपाछपी करायलाच नकोय। आणि हे बघा, आज डॉक्टर सुद्धा म्हणाल्यात आणि आज हा संकेत सुद्धा मिळालेला आहे, मला गिफ्टच मिळालं नाही, त्यामुळे नियतीच्या मनामध्ये कुठेतरी आहे की मी आईच होऊ शकणार नाही म्हणून। जर तीच इतकं मोठं संकेत देते तर आपण कशासाठी इतकी मोठी लपाछपी करायची। आणि हे बघा जीवा, आपण आईंना सांगून टाकूयात की मी आई होणार नाही म्हणून, असे म्हणून नंदिनी आता फार रडत आहे। तेवढ्यात मात्र आता मिथुन काका आणि मानिनी हे दोघेही एकमेकांशी बोलत येत असतात। त्यांचा आवाज आता नंदिनी जीवाच्या कानावर पडतो। दोघेही आपल्या घाईने डोळ्यातील पाणी पुसतात। आता हे नंदिनी मिथुन काकांना म्हणत असते, मी तर म्हणाले खरंच माझं कॅल्क्युलेशन कुठे चुकलं म्हणून। त्यावरती मिथुन काका म्हणतात की हो ना, मी सुद्धा बरोबर मोजलेच होते। आणि तेवढ्यात मानिनीच्या हातामध्ये गिफ्ट्स असतं आणि ते दोघेही आत येतात आणि मानिनी नंदिनीला म्हणते की हे घे तुझं गिफ्ट। अगं नंदिनी, तू आई होणार आहे, मग तुला गिफ्ट्स नाही असं कसं होईल बरं? तेव्हा आता नंदिनी विचारते की आई, अहो पण हे कुठे मिळालं? मानिनी म्हणते की मिथुन भाऊजी त्यांच्या स्कूटरच्या डिक्कीमध्ये राहिलं होतं। तेव्हा आता मिथुन काका म्हणतात की सी वहिनी, मी नॉट रॉंग, स्कूटी डिक्की रॉंग, आय लाईक धिस। तेव्हा आता मानिनी परत म्हणते की नंदिनी, मी तुझ्या जाऊबाईला सांगितलं, परत एकदा ये लवकर। काव्याला म्हणजे तिची आठवण येते फार आणि खरंच मी तिला येण्यासाठी सांगितलं। आणि तुझ्या आईला सुद्धा मी चक्कर मारायला सांगितलेलं आहे, कारण पुढच्या महिन्यात आपल्याला काव्याची चोरोटी भरायची आहे। एकदा की 3 महिने झाले तर मग कसलंही टेन्शन नाही। आणि चला आता मला खूप काम आहे, तावरावर करायचे आहे। मिथुन काकांना म्हणते की चला तुम्ही मला मदत करण्यासाठी, म्हणून ते दोघं आता खाली जातात। जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत असतात। नंदिनी ते गिफ्टकडे पाहत असते आणि जीवाकडे दोघंही काही आता एकमेकांशी बोलतच नाही। त्यानंतर आता पार्थ, मिथुन काका आणि मानिनी हे तिघे आता जेवण करत असतात। तेव्हा मात्र आधी त्यांनी त्या गिफ्ट बद्दल सांगितलेलं असतं। तेव्हा पार्थला हसू येते। पार्थ म्हणतो, लहानपणी सुद्धा आई बाबा असेच गोंधळ घालून ठेवायचे आणि जीवाला आणि म्हणजे मला बाबा एक गोष्ट सांगायचे, 2 भावंडांची, एक गोगो आणि एक कवो, करायला जायचे एक आणि त्यातच गोंधळ घालून ठेवायचे। तेव्हा आता मानिनी म्हणते की पार्थ प्लीज, इतका गोंधळ नाही घातलेला बरं का मी, एक गिफ्ट फक्त राहिलं होतं आणि तेच म्हणजे मिथुन भाऊजींचा गोंधळ आणि त्यांच्या स्कूटरच्या डिक्कीतच राहिलं होतं। पार्थ म्हणतो की हो, ते अपेक्षितच होतं। तर पार्थ आता आईला म्हणतो की कमाल आहे पण तुझी, या वयामध्ये आता इतका मदर्स डे म्हणजे इतका उत्साह। त्यावरती आता लगेच मिथुन काका म्हणतात की अरे बाप रे बाप, वहिनी काय म्हणाला बघा, आणि तुम्हाला तो म्हातारी म्हणाला या वयात उत्साह वगैरे असं म्हणाला। मानिनी म्हणते की हो ना पार्थ। पार्थ म्हणतो की आज मात्र कोणी नाही। आणि आता पार्थ हा आईला म्हणतो की आई खरंच फार तुझं कौतुक वाटतं ग, अगं तूच म्हणत असते की 3 महिने होण्याच्या अगोदर कुणाला सांगायचं नसतं, मग इतक्या बायका आणि नंदिनी तर फक्त 2च महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत। त्यावरती आता मानिनी म्हणते, हे बघ, एका आईची दुसऱ्या आईला आणि एका प्रेग्नेंट बाईची दुसऱ्या प्रेग्नेंट बाईला कधीच नजर लागत नसते, कळलं तुला? मिथुन काका म्हणतात की वा 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 वा, आय लाईक युअर थॉट। पार्थ म्हणतो की आई पण नंदिनी बरोबर काव्य जर इथे असते तर आणखीन फार मजा आली असती। मानिनी म्हणते की हो ना खरंच। पार्थ म्हणतो की काव्य जरी इथे नव्हत्या पण मी असं होतो ना, मी असायला हवं होतं, आणि अशा वेळेस आई मी कुठे असतो ग? तेव्हा मानिनी म्हणते की दिव्या बरोबर। पार्थ लगेच म्हणतो की 1 मिनिट, आणि मिथुन काका म्हणतात की वहिनी 1 मिनिट, तुम्हाला काव्य म्हणायचं होतं की चुकून तुम्ही दिव्या म्हणालात? तर मानिनी म्हणते की नाही नाही मिथुन भाऊजी, मला दिव्याच म्हणायचं आहे। मिथुन काका म्हणतात की पण ही दिव्या आहे तरी कोण? आता मानिनी म्हणते की हो ना पार्थ, सांग बरं लवकर। पार्थ म्हणतो की आई, उगाच तू हाताने लवंगा फोडू नकोस। मानिनी म्हणते की उगाच आपलं सारखं दिव्या कॉलिंग आहे तरी कोण ही दिव्या? पार्थ आता हसतो। तर मिथुन काका विचारतात की कोण आहे बरं? पार्थ म्हणतो की एम्प्लॉई आहे ती,
आणि ते पण कुमारी पण आहे, तिच्या डोक्यामध्ये स्क्रू थोडा ढिल्ला आहे आणि बिनधास्तपणा तर कायमच असतो. त्यावरती मानिनी विचारते की अरे पण रोजचा ती सारखा कॉल तुला का करते बरं? पार्थ म्हणतो की ती जरा घर शोधत आहे, त्या घराचा जरा इश्यू आहे त्यामुळे. मानिनी म्हणते की हे बघ, तसं जर असेल तर तिला घर मिळेपर्यंत ती इथे येऊन राहिली तर चालेल, म्हणजे माझी काही हरकत नाही, तू बघ विचार कर. पार्थ म्हणतो की नकोय आणि पिथून काकांकडे बघत म्हणतो की घरात काही वेड्यांची कमी आहे का, त्यामुळे अजून एकाची भर नको. मानिनी तर हसते तर पार्थ आपला मोबाईल बघतो आणि कसल्या तरी विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे आतमध्ये जीवा आणि नंदिनी, आणि जीवा तिला आता प्रेग्नेन्सीत असताना जी गोळी आहे ती देत असतो. त्यावरती नंदिनी म्हणते की जीवा, अहो ही गोळी प्रेग्नेन्सी मध्ये घ्यायची असते, मला कशाला देता ती गोळी? त्यावरती आता जीवा म्हणतो की चकाचक बाई, बहुतेक लव्ह मॅरेज आणि सॅड हे बोरिंग मॅरेज का होतं माहिती आहे की तुला? तेव्हा नंदिनी विचारते की का? जीवा म्हणतो की कारण प्रेम आणि ती व्यक्ती मिळवण्यासाठी जी धडपड आहे, जी काही ती धडपड करतात, एफर्ट्स घेणं आहे ना, ते शेवटी आता ती व्यक्ती मिळाल्यानंतर बंद होते. कारण त्यांना ती व्यक्ती मिळालेली असते, कारण ती प्रेम मिळालेलं असतं, ती व्यक्ती मिळालेली असते. ती धडपड कशाला करायची? आणि जर कोणी रुसलं तर कशाला इतकं मागे मागे जायचं? कशाला ती गजरे आणायचे, कशाला ती फुलं द्यायची आणि कशाला तरी आय लव्ह यू तरी म्हणायचं? आणि ते पार्टनरला माहिती असतं. मग हेच मला तुला सांगायचं आहे की आपण ते आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा करतोय. हे पक्ष जेव्हा बायका ह्या प्रेग्नेंट असतात तर आपल्या शरीरासाठी सगळी काही ती मेहनत घेत असतात, सगळे लाड शरीराचे पुरवतात, आपलं शरीर हे सदृढ आणि सक्षम कसं राहील याची काळजी घेतात. पण एकदा की प्रेग्नेन्सी अटकली तर मात्र कशाला ही काळजी घ्यायची? आणि अगोदर तरी कुठे घेत होतो? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त बाळासाठी नाही तर शरीर हे नवीन पेशी करण्यासाठी फॉलिक ऍसिडचा वापर करतो, त्यामुळे ही गोळी घ्यावीच लागेल. ही गोळी मात्र घेऊ शकतात. तेव्हा आता नंदिनी खुश ती गोळी घेते. आता गोळी घेतल्यानंतर जीवा विचारतो की मला सांग बरं, मी येथे म्हणजे येण्याच्या अगोदर तू कसला विचार करत होतीस? त्यावरती नंदिनी म्हणते की काही नाही असंच. कारण कसं आहे जीवा की खरंच मी हेच मानून चालले होते की माझ्या नशिबातच हे सर्व मूल वगैरे नाही म्हणून, आणि मग मला कशाला गिफ्ट मिळेल बरं? पण बघा ना हो, गिफ्ट हे स्वतः चालून माझ्याकडे आलं तर, म्हणजे मानलं तर संकेत आहे आणि मानलं तर साधी स्टुपिड गोष्ट आहे. त्यावरती जीवा म्हणतो की कसं आहे चकाचक बाई, समजूत कधीही स्टुपिड नसते आणि हे बघ तुला जे वाटलं ते खरं आहे. आणि जर खरंच काहीतरी चांगलं होणार असेल, म्हणजे डॉक्टरांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ते कदाचित मात्र अंतिम सत्य नसेल, त्या मात्र आपण सेकंड ओपिनियन घेतोय आणि कदाचित मात्र सगळं काही पॉझिटिव्ह घडणार असेल, असं सुद्धा होऊ शकतं. तेव्हा नंदिनीला थोडासा दिलासा मिळतोय आणि ती जीवाचा हात धरते आणि म्हणते की एक सांगू जीवा, म्हणजे हे बघा माझ्या शरीराचं मला माहिती नाही, तुम्ही मात्र माझ्या मनासाठी एक फॉलिक ऍसिड आहात. म्हणजे फॉलिक ऍसिड कसं शरीरामध्ये नवीन पेशी तयार करतात आणि तसं मात्र तुम्ही माझ्या सोबत असताना माझं मन रोज नवीन नवीन स्वप्न बघायला सुरुवात करतं. आणि हे बघा तुम्ही कायम सोबत असताना जीवा, किती काही झाले तरी, मी आई झाले तरी आणि नाही झाले तरी तुम्ही माझ्या सोबत असायला हवं. तेव्हा जीवा हो म्हणतो आणि नंदिनीला प्रेमाने आपल्या मिठीत घेतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता यांना म्हणजे सोनोग्राफीला जायचं असतं आणि आता दोघेही तयार होतात. जीवा तिला म्हणतो की हे बघ तुझ्या सोबत ठेव आणि आजपासून आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे, ते पण माझ्या सोबत, तुला यायचं आहे. नंदिनी म्हणते की जीवा तुम्हाला कसं सांगू, मला तर काल रात्रीपासून हेच वाटतं की सगळं काही ठीक होणार आहे आणि तसंही आपण आता सेकंड ओपनिंग घ्यायला चाललेलो आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की हे रिपोर्ट्स मात्र पॉझिटिव्ह येतीलच. तेव्हा आता जीवा म्हणतो की क्या बात है, बोला गणपती बाप्पा. आणि तेवढ्यात मानिनी तेथे येते आणि मोरय असं म्हणते. त्या दोघांना मात्र बाहेर चालत कसं विचारत दोघांच्याही कपाळी अंगारा लावते. जीवा म्हणतो की नाही ग, आम्ही असं विचार केलेला आहे, बाहेर जाण्याचे कपडे घरात घालून बघूयात कसं वाटतं. तेव्हा आता मानिनी म्हणते की अरे मेल्या, तुला सरळ उत्तर नाही देता येत का? त्यावरती जीवा म्हणतो की आता बाहेरच चाललो, मग तरी सुद्धा विचारते की तू कुठे निघाला? आणि तेवढ्यात मानिनी म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही सोनोग्राफीला जात आहात. आता दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहत असतात. त्यावरती जीवा विचारतो की तुला कसं माहिती? तर मानिनी म्हणते की मला कॅलेंडरने सांगितलेलं आहे. मागच्या वेळी तू काव्यासोबत जेव्हा हॉस्पिटलला गेली होती तेव्हा तेथून आल्यानंतर तू पुढच्या सोनोग्राफीची तारीख आहे ती कॅलेंडरवर टिपून ठेवली होती, हे मला माहिती आहे. आणि हे बघा मला काय वाटतं की आजच्या सोनोग्राफीसाठी मी तुमच्या बरोबर येत आहे. हे ऐकल्यानंतर आता नंदिनी आणि जीवा यांना आणखीनच धक्का बसतो आणि मानिनी म्हणते की चला आता वेळ व्हायला घालू नको, लगेच चला मी तुमच्या सोबत येत आहे. मी लगेच खाली जाते आणि तयार होते. तेव्हा जीवा लगेच मानिनीला धरतो आणि म्हणतो की आई तुला काही वेळ लागलेला आहे का? अगं बाहेर बघ ना किती ऊन आहे, असं
असं वेड्यासारखं का वागते, काही पण कसं बोलतेस हे बघ आई, ह्या वेळेस राहून दे, पुढच्या वेळेस तू नक्की आमच्या सोबत ये. तेव्हा मानिनी ऐकायला तयारच नसते. मानिनी म्हणते की मला आजच यायचं आहे, मी आजी होणार आहे, मला माझ्या नातीला बघायचं आहे. मानिनी परत म्हणते की असं काय करतोस आणि उन्हाचं काय सांगतोस रे, आपण काही चालत जाणार आणि चालत येणार आहेत का, एसी गाडीने तर आपण जाणार आहोत, मग एवढं काय त्यात. तेव्हा आता नंदिनी म्हणते की आई अहो मी काय म्हणते, जीवा बरोबर बोलतात, आम्हाला सोनोग्राफीला जाण्याच्या अगोदर आणखीन एका ठिकाणी थांबायचं आहे, मग तेथून आम्ही सोनोग्राफीला जाणार आहोत आणि या सगळ्यामध्ये खूप वेळ जाईल, मग तुम्ही एवढ्या वेळात काय करणार आहात बरं, वैतागून जाताल. त्यावरती मानिनी म्हणते की मी गाडीमध्ये बसून राहील, त्यात काही इतकं, आणि हा माझा लाडका मुलगा एसी चालू ठेवशील का रे, असं जीवाला विचारते. तेव्हा जीवा म्हणतो की अगं तू गाडीमध्ये तर बसशील, परंतु आज मात्र आपण ज्या ठिकाणी सोनोग्राफीला जाणार आहोत तिथे मात्र ही आजच्या सोनोग्राफीसाठी खूपच गर्दी असते आणि उगाच मात्र वेटिंग रूम मध्ये नाहक तुला ताटकळत बसावं लागेल, खरंच खूप मोठी अडचण होईल. मानिनी म्हणते की हे मात्र तुम्ही बरोबर बोलतात, ठीक आहे मी एक काम करते की मी हँड्स फ्री बरोबर घेते आणि माझे काही एपिसोड बघण्याचे राहिलेले आहेत, तोपर्यंत मी बसल्या बसल्या बघून घेईल, म्हणजे कसं की वेळ कसा जातो तेच मला नाही कळत आणि या लवकरात लवकर मी तुमची वाट बघते. मानिनी काही आता ऐकायला तयारच नसते. म्हणतो की अरे यार काय करायचं आता. तेथे गेल्यानंतर मात्र त्या सोनोग्राफी मशीनवर आईला सगळं काही दिसेल. त्यावरती नंदिनी म्हणते की हा सगळा प्रॉब्लेम आपल्याला गाडीमध्ये सोडवता येईल, पण त्या अगोदर मात्र आपल्याला एक खूप मोठा प्रॉब्लेम सोडायचा आहे, कारण आपण सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट घेतलेली नाहीच, म्हणजे अगोदर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावा लागेल. आणि जीवा लगेच आता हॉस्पिटलला फोन करते. तेव्हा आता हॉस्पिटलमधून नर्स विचारतात की सिटी हॉस्पिटल काय काम होतं. जीवा म्हणतो की माझी वाईफ नंदिनी देशमुख आणि ती प्रेग्नेंट आहे, त्यामुळे सोनोग्राफीसाठी आजची अपॉइंटमेंट मिळू शकते का. त्यावरती नर्स विचारतात की कितवा महिना आहे. आता जीवाला काय उत्तर द्यावं ते काहीच कळत नसतं. जीवा नंदिनीकडे बघतोय तेव्हा नर्स विचारतात की हॅलो सर, नक्की कितवा महिना आहे सांगा, तुमच्या बायकोचा कितवा महिना सुरू आहे सर. तेव्हा जीवा आता खोटं बोलतो आणि म्हणतो की दुसरा महिना सुरू आहे आणि प्लीज आजची अपॉइंटमेंट आम्हाला मिळू शकते का. त्यावरती नर्स म्हणतात की ठीक आहे मी तुम्हाला चेक करून सांगते. तेव्हा आता नंदिनी देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा आज मात्र कुठलाच ऑर्डर फ्री नसून दे, काहीतरी कर. आणि नर्स म्हणतात की हो आजचा हा सॉल्ट आहे म्हणजे रिकामा आहे. तेव्हा लगेच आता जीवा नंदिनीला सांगतो. नर्स म्हणतात की तुम्हाला आता लगेच यावं लागेल. जीवा म्हणतो की ठीक आहे ओके ओके येतोय आणि नंदिनीला सांगतो की त्या तर म्हणाल्या की लगेच यावं लागेल. तेव्हा नंदिनीला खूपच टेन्शन येते. ती म्हणते की अरे देवा म्हणजे जीवा आईंना आता सगळं काही कळणार का हो. त्यावरती जीवा म्हणतो की मला माहिती नाही, जे काही होईल ते होईल, अगदी तरलो तरी आणि बुडालो तरी. आणि तेवढ्यात मानिनी परत येते आणि म्हणते की ए मुलांना चला न. नंदिनी आणि जीवाचा काही पाय निघत नसतो. आता नक्की काय करायचं याचं टेन्शन त्यांच्या समोर उभं राहते. पासून तुमची खाली वाट बघत आहात, चला बरं लवकर निघूयात, चला लवकर, म्हणून ती जीवा आणि नंदिनीला फारच घाई करते. शेवटी जीवा आणि नंदिनीला मात्र मानिनी सोबत हॉस्पिटलला यावंच लागतं. त्यानंतर आता इकडे पार्थ हा ऑफिसमध्ये आलेला आहे आणि तो मिस दिव्याला विचारतो की काय हो आज खूपच शांत आहात मिस दिव्या, आज रॉबिन बद्दल चर्चा वगैरे नाही आणि घराबद्दल काही गप्पा वगैरे नाहीत, खाण्यापिण्याची काही चौकशी नाही, म्हणजे आज नक्की झालं तर काय, तुमचा दिवस अजून सुरू झालेला नाही का. त्यावरती दिव्या म्हणते की सर अहो दिवस सुरू झालेला आहे पण तो दिवस संपू नये असंच वाटतं. पार्थ विचारतो की आज असं स्पेशल काय आहे. तेव्हा दिव्या म्हणते की अहो सर असं काय करतात, कारण आज मात्र मी ज्या राहत्या घरात राहते तेथील शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मला असं वाटतं की दिवसच संपू नये. आणि जर आता घर मालक आला आणि त्याने घर रिकामं करायचं सांगितले तर मी काय करायचं, म्हणजे माझं कसं ठीक आहे परंतु माझ्या रॉबिनचं कसं होईल आणि घरातील ते सर्व छोटं फर्निचर माझं ते सामान. त्यावरती पार्थ विचारतो की तुम्हाला माझं घर माहिती आहे का. हे ऐकल्यानंतर दिव्या म्हणते की सर तुम्ही मला तुमच्या घरी राहायला नेतात. तेव्हा दिव्याला फारच आनंद होतो. दिव्या म्हणते की थँक्यू सो मच सर, खरंच तुम्ही किती चांगले आहात हो आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला मात्र आता एकही बोलण्याची संधी देणार नाही, मी सगळं काही घरातील काम करत जाईल, अगदी पडेल ते काम करेल, खरंच खूपच चांगले आहात तुम्ही, तुमच्या घरात मला राहण्याची संधी दिली, मी तुमच्या घरातील छोटी मोठी सगळी काम करेल सर, आणि मला तुम्ही एखादी छोटी खोली जरी दिली ना तरी सुद्धा मला ती चालेल, आणि माझा अजिबात आग्रह नाही की तुमच्या खोलीच्या समोरच माझी खोली असायला हवी आणि एकदम तुमच्या खोलीच्या जवळच माझी खोली असली पाहिजे, असा कोणताही माझा आग्रह नाही, आणि छोटी खोली मला खरंच चालेल सर. आणि तुम्ही सतत मला जे काही ओरडा देत असतात ना की मला बाहेर खाण्याची सवय आहे आणि तेव्हापासून माझं सगळं काही बंद होईल, तुमच्या घरातील भाकर भाजी मी आनंदाने खाईल सर, काही टेन्शन नाही. म्हणून दिव्या खूपच खुश होतात. पण सर माझा एकच तुमच्याकडे आता विनंती आहे, कारण मात्र तुमच्या घरी कुत्र्यांचा काही प्रॉब्लेम नसेल आणि माझा रॉबिन आहे ना तो खूप शाना भुबू आहे, तर तुम्हाला काही त्रास नाही देणार. त्यावरती तर पार्थ ओरडतो. पार्थ म्हणतो की मी फक्त तुम्हाला विचारलं की माझं घर तुम्हाला माहिती आहे का, बोलतो काय आणि तुम्ही काय बडबड करतात, मी फक्त तुम्हाला विचारलं की माझं घर माहिती
माहिती आहे का, तुम्ही लगेच निष्कर्ष काढून मोकळे झालात. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी घरी राहण्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट करतोय. त्यावरती दिव्या म्हणते की सर तुम्ही असं म्हणालात की तुमचं घर माझं घर, आणि तेव्हा मी असं म्हटलं. त्यावरती पार्थ म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला असं म्हणालो की माझ्या घराच्या समोरून एक लेन जाते आणि राईट साईडला आता एक असं बिल्डिंग आहे आणि तेथे माझ्या मित्राचा एक फ्लॅट आहे, तो दुबईला असतो आणि एक क्लायंट म्हणून त्याची अशी इच्छा आहे अख्ख्या फ्लॅटचं रिकन्स्ट्रक्शन मी करावं आणि त्याच्या किल्ल्या आता सध्या माझ्याकडे आहेत. काल मात्र मी माझ्या दुबईला असणाऱ्या मित्राशी बोललो आणि तो मला असं म्हटलं की मी तुमच्यासाठी शब्द टाकला आणि तुमच्याबद्दल मी त्याच्याशी सर्व काही बोललो. तर तो मला असं म्हणाला, मी तुमच्याबद्दल त्याला हमी पत्र सुद्धा दिलं आणि तो म्हणाला की मला काही प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा अगोदर मात्र तुम्ही जे काही रेंट देत होतात ना, तेवढं रेंट जरी आता दिलं ना तरी सुद्धा चालेल. आणि आता हे सर्व ऐकल्यानंतर दिव्या खूपच खुश होते आणि म्हणते की किती भारी सर, थँक्यू सो मच, खरंच खूपच ग्रेट आहात तुम्ही. हे सगळं काही तुमच्या घराच्या जवळपासच आहे. असे जेव्हा दिव्या म्हणते तर पार्थ आता तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता दिव्या परत म्हणते की अहो नाही, म्हणजे असं की तुमच्या एरियामध्ये कुठे काय काय मिळतं हे मला तुम्ही नीट सांगू शकताल आणि त्या अर्थाने मी तुमच्याशी हे सर्व बोलले. त्यावरती आता पार्थ म्हणतो की एक फॉर्मॅलिटीज म्हणून ॲग्रीमेंटची कॉपी मी तुम्हाला पाठवतो, त्याच्यावर सही करा आणि निश्चिंतपणे तेथे तुम्ही राहू शकता. त्यावरती दिव्या म्हणते की सर थँक्यू सो मच. आणि सर तुम्हाला एक सांगू का, खरंच तुम्ही खूप भारी माणूस आहात, खरंच खूप चांगले आहात. माझ्या इतक्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही मला मदत करता, खरंच मला खूपच छान वाटतं. आणि हे बघा सर, मगाशी मात्र मी तुमच्या जवळ जी काही तुमच्या घरात येऊन राहण्याची बडबड केली ना, सगळं काही विसरून जा बरं का. आणि सॉरी, खरंच सॉरी, कान पकडून सॉरी म्हणते. थँक्यू खुश होत आता येऊ का असं म्हणून बाहेर निघून जाते. आता पार्थ लगेच हसतो आणि क्रेझी गर्ल असं म्हणतो आणि स्वतःचीच खूप हसतोय. त्यानंतर आता जीवानंदिनी इकडे हॉस्पिटलला आलेले आहेत, त्यांना सोनोग्राफी करायची आहे आणि मानिनी तर त्यांच्या सोबतच आहे. आणि तेव्हा आता सोनोग्राफी सेंटरला आल्यानंतर तेथे बसतात. तेव्हा आता बसल्यानंतर मानिनी नंदिनीला म्हणते की अगं तुला सांगू नंदिनी, फार वर्षानंतर, आता म्हणजे युग नंतर मी इतक्या दिवसातून सोनोग्राफी सेंटरला आलेले आहे. जसे तुझ्याबरोबर जीवा येतो तसंच माझ्याबरोबर विक्रम सतत यायचे. म्हणजे अगदी साधं चेकिंग म्हणू नको, सोनोग्राफी म्हणू नको, कधीही विक्रम माझ्या सोबतच आहेत. शेवटी डॉक्टरांनीच एकदा यांची चेष्टा केली होती आणि असं म्हणाले होते, विक्रम देशमुख तुम्ही जर चौथ्यांदा चान्स घेणार असाल ते आत्ताच सांगा, म्हणजे डिस्काउंटचा मी विचार करेल. तेवढ्यात नंदिनी जीवाकडे पाहते आणि मानिनीला म्हणते की आलेच जरा. तर मानिनी विचारते की काय ग, कुठे निघालीस. नंदिनी म्हणते की मी वॉशरूमला जाऊन येते पटकन. मानिनी म्हणते की नको अगं. जीवा म्हणतो की अगं आई तू असं का करते, बराच वेळ आहे आपला नंबर येण्यासाठी, मग जाऊन दे ना तिला. तर मानिनी म्हणते की अरे गप्प बस, अरे तुला काहीच कसं माहिती नाही. नंदिनी अगं सोनोग्राफीसाठी इतकं पाणी प्यालेली आहे, ती मग वॉशरूमला गेली तर हे बघ सोनोग्राफी होईपर्यंत थोडीशी कळ काढ. मानिनी तिला वॉशरूमला सुद्धा जाऊन देत नाही. त्यानंतर आता नर्स म्हणतात की नंदिनी देशमुख मला डॉक्टरांनी बोलावलेलं आहे. आता डॉक्टरांनी बोलावलेले आहे म्हटल्यानंतर जीवा आणि नंदिनीला फार मोठा एक धक्काच बसतो. तेव्हा आता मानिनी त्या दोघांकडे पाहते आणि म्हणते की चला रे, अरे मी तर इतकी एक्साइटेड आहे आणि तुम्ही असं काय करतात, चला लवकर. आणि लगेच पुढे होते. जीवा आणि नंदिनीची कुजबूज सुरू असते. नंदिनी जीवाला म्हणते की जीवा काहीतरी करा, खरंच मला खूप भीती वाटते. जीवा म्हणतो की हो मी बघतो काहीतरी, तू नको टेन्शन घेऊ. आणि तेवढ्यात मानिनी पुन्हा आवाज देते की जीवा चला ना. नंदिनी म्हणते की हो ठीक आहे. नंदिनीचा पायच उचलत नसतो, तिला आता काय करावं तेच काही कळत नाही. जीवा तिचा हात धरतोय. कसे बसे आता मानिनी पुढे त्या सोनोग्राफीच्या सेंटर मध्ये येते आणि तेवढ्यात आता हे सगळेजण ह्या आतमध्ये येतात. डॉक्टर म्हणतात की मी डॉक्टर रीमा आणि तुम्हाला दुसरा महिना आहेत ना आणि तुम्ही पोटभर पाणी पिलात का असं विचारते. तेव्हा आता ही म्हणजे मानिनी म्हणते की हो पोटभर भरपूर पाणी पिलेली आहे आणि ती वॉशरूमला सुद्धा गेलेली नाही. आणि डॉक्टर विचारतात की आपण सोनोग्राफीला सुरुवात करायची का. तेव्हा डॉक्टर नंदिनीला खाली तेथे झोपायला सांगतात. आता मानिनी म्हणते की डॉक्टर मी नंदिनीची सासू आणि हा माझा मुलगा जीवा अशी ओळख करून देते. डॉक्टर नंदिनीला ड्रेस वर घ्यायला सांगतात कारण जेल लावायचं आहे. नंदिनी मात्र जीवाकडे पाहते. आता नंदिनीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो की नक्की काय करावं. डॉक्टर मात्र जेल लावत आहे आणि नंदिनी सारखं पाहत आहे. नंदिनीला आता ती पुन्हा म्हणते की ड्रेस वर घ्या जरा. नंदिनी आता काही बोलत नसते. डॉक्टर विचारतात तुम्हाला टेन्शन आलेलं आहे का. हे बघा काही घाबरू नका, काही होणार नाही. मानिनी विचारते की नंदिनी अगं टेन्शन का घेतेस तू, अगं आपण फक्त सोनोग्राफीला आलेलो आहोत. डॉक्टर म्हणतात की मी घेऊ का. तर लगेच आता नंदिनी आणखीनच घाबरते आणि जीवाच्या हातामध्ये हात देते. तिचा जीव पूर्णपणे धाकधूक होत असतो. त्यानंतर दिव्या इकडे पार्थच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की सर अहो हे काय, तुम्ही अजून लंच ब्रेक जरी झालेला आहे तरी सुद्धा केबिन मध्येच आहात आणि सॉरी सर मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का असं विचारते. पार्थ म्हणून जातो की काही नवीन आहे का. तेव्हा दिव्या म्हणते की हो का, म्हणजे सर मी तुम्हाला रोज डिस्टर्ब करते असं म्हणायचं तुम्हाला. आणि हे बघा सर मी आज मात्र चांगल्या कारणासाठी तुम्हाला डिस्टर्ब करत आहे आणि हे घ्या हे तुमच्यासाठी. आणि 2 प्लास्टिकचे डबे आता ती पार्थ समोर ठेवते. तर पार्थ म्हणतो की मिस
दिव्या, मी तुमच्यासमोर हात जोडतो. हे बघा, हे असलं मात्र तुम्ही माझ्यासमोर ठेवू नका. हे बघा, तुम्हाला माझ्याबद्दल आदर वाटतो हे ठीक आहे, ते बाजूला ठेवा. तुमचा आदर मात्र माझ्या पोटातूनच का जातो? हे बघा, तुम्ही दोनदा बोलला तर दोनदा मी खाल्ले, पण तुमचा तो मेंदू वडा वगैरे सगळं काही खाल्लं. पण आता मात्र मी बाहेरचं काहीच खाऊ शकणार नाही. किंवा आता दिव्या खूपच हसते आणि म्हणते की सर, अहो सर, का कशाला ट्रेस घेतात? हे बाहेरचं नाही तर घरातीलच आहे, घरचं जेवण आहे ते. पार्थ म्हणतो की बाहेरचे डबे दिसतात. दिव्या परत म्हणते की सर, अहो आमच्यासारख्या गरिबांकडे फॅन्सी डबे कुठून येणार बरं? हे बघा सर, रेस्टॉरंटमध्ये आम्ही जे जेवण मागवतो आणि जे काही पार्सलचे डबे येतात ते डबे मात्र आम्ही छान धुवून घासून घुसून ठेवून देतो आणि पुन्हा ते वापरतो आणि तेच हे डबे आहेत आणि त्यात म्हणजे घरचं जेवण आहे. आणि डोंट वरी, हे सगळं बघा सर, आज मात्र मी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि ज्वारीची भाकरी, ती भाकरी सुद्धा मीच थापलेली आहे. तुमच्या शेजारच्या काकू आहेत तर त्यांच्याकडून त्या भाकरीचं थोडंसं पीठ घेऊन आले होते आणि आज मात्र मी भाकऱ्या थापल्या आणि आज मात्र त्या घरातील माझा लास्ट डे आहे, त्यांनी म्हणून मला पीठ दिलं. त्यावरती आता पार्थ विचारतो की हे सगळं काही तुम्ही? दिव्या म्हणते की हो सर, मीच केलेलं आहे. तुम्ही मागच्या वेळेस मला ओरडला होतात की मी बाहेरचं खूप खाते म्हणून, आणि मग तुमच्यासाठी आज हे सगळं घरातील मी बनवलेलं आहे, त्यामुळे प्लीज सर टेस्ट करा. पार्थ म्हणतो की ठीक आहे, बघूयात तुमच्या हाताला किती चव आहे ते. तेवढ्यात तो एक घास घेणार तर त्याच्या मोबाईलवर फोन येतोय. तेवढ्यात मिथुन काकांचा फोन आलेला आहे आणि मिथुन काकांचा फोन घेतल्यानंतर त्याचा हातामध्ये जो घास आहे तो तसाच राहतो. तो लगेच बाजूला फेकतो आणि म्हणतो की काय शॉर्ट सर्किट? मिथुन काका काय बोलतात? किल्ली घेऊन बाहेर पडलास? थांब, मी आलोस. आणि लगेच आता पार्थ हा जायला निघतो. मी आलो म्हणून फोन ठेवतो. तर दिव्या म्हणते की सर, तुम्ही जेवण घेऊन कुठे चाललात? जेवण सोडून सर जेवण करा. पार्थ म्हणतो की नाही, मी आलोच. आता ही दिव्या नाराज होते आणि परत ते डबे आहे तसेच पॅक करून ठेवते. त्यानंतर आता इकडे नंदिनीची सोनोग्राफी सुरू आहे आणि तेवढ्यात तेथे आता दुसरे डॉक्टर येतात. तर डॉक्टर म्हणतात की इतकी गर्दी का आहे? आणि डॉक्टर नीमा, तुम्ही सोनोग्राफीच करत आहात ना? डॉक्टर म्हणतात की हो मॅडम. तर त्या दुसऱ्या डॉक्टर म्हणतात की मग इतकी गर्दी येते कशाला हवी आहे? आता मानिनी म्हणते की डॉक्टर सॉरी, पण मी तिची सासू आहे आणि हा तिचा नवरा आहे, माझा मुलगा, आणि आय मीन म्हणजे आम्ही घरातीलच आहोत. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, सगळी घरचीच माणसं असतात, बघायला येणारी सुद्धा घरचीच असतात, आणि मुलगी आहे हे अगदी कळाल्यानंतर, लगेच मुलगी नकोय हे कळाल्यानंतर सुद्धा आता ही घरचीच माणसं असतात. तेव्हा आता मानिनी म्हणते की एक मिनिट डॉक्टर, तुम्हाला असं वाटतं का आम्ही येथे लिंग तपासणी करायला आलो म्हणून? आणि हे बघा, तसं नाही प्लीज, आम्ही त्यातील नाहीत. आमच्याकडे मुलगा आणि मुलगी असं कोणताही भेद नसतो. उलट मात्र मुलगी झाली तर ती लक्ष्मी आहे असं समजून गावभर पेढे वाटू. तुम्ही मात्र जीवा आणि नंदिनींना विचारा, त्यांना तर उलट मुलगी हवी आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीतरी डॉक्टर बोलू नका उगाच. आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, इतकं वाईट वाटून घेऊ नका, कारण येथे 2-3 केस असे आहेत तर होऊन गेलेले आहेत, ज्यात म्हणजे घरचीच माणसं सोनोग्राफीच्या नावाखाली हे सर्व चेक करायला आले होते. त्यामुळे हॉस्पिटलनेच असा नियम केलेला आहे की आता सोनोग्राफी करताना त्या रूम मध्ये फक्त ही गरोदर स्त्रीच असेल. तेव्हा आता हे सगळं काही जीवा आणि नंदिनीच्या फायद्याचंच होतं. ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात. तर मानिनी म्हणते की प्लीज अहो असं करू नका, आणि फक्त मी थोडा वेळ थांबते, आणि कसं आहे की माझ्या नातवंडाला पाहायला आलेले आहे आणि प्लीज मला बघून द्या ना. आता नंदिनी जीवाला खुणावते. तर जीवा लगेच म्हणतो की आई, हॉस्पिटलचे काही नियम असतात, ते रूल्स आहेत, ते आपल्याला फॉलो करावे लागतील. चल आपण दोघेही बाहेर थांबूया. ते मात्र आता तो मानिनीला बाहेर घेऊन जातो. डॉक्टर मात्र रिया डॉक्टरला म्हणते की पुन्हा असं करू नका. नंदिनी मात्र डॉक्टरांना थँक्यू सो मच म्हणते. डॉक्टर विचारते थँक्यू का? तर नंदिनी म्हणते की असं. आता जीवा हा मानिनीला बाहेर घेऊन येतो. ती नाही नाही करत असताना सुद्धा, आणि हे सगळं चुकीचं आहे. ती म्हणते दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा आपल्या चांगल्याला का भेटते? आपण सुद्धा चांगल्या माणसांनी ती शिक्षा भोगायची का? जीवा म्हणतो की अगं आई, तू बस अगोदर. मानिनी म्हणते की किती उत्साहात मी आले होते. सकाळी सकाळी मी यांना सुद्धा नंदिनीच्या सोनोग्राफी बद्दल सांगितले होते, मी तिच्याबरोबर जाणार आहेत, आणि उगाच मी विक्रमला सांगितलं, आणि मला असं वाटतं की इच्छा जर बोलून दाखवली तर ती पूर्ण होत नसते नंतर. आणि ऐक ना जेव्हा, आपण परत एकदा बोलून बघूयात का डॉक्टरांशी? जेव्हा म्हणतो की आई अगं तू शांत बसते, आपल्याला नाही सोडणार आतमध्ये. तेव्हा मानिनी म्हणते की अरे काय सारखी सारखी, मी सासू असून सुद्धा शांत बसू का? मी सासू असून शांत बसू शकत नाही तर तू वडील असून कसा शांत बसू शकतो बरं? जीवा तुला बाळ बघण्याची इच्छा नाही होत का? जीवा म्हणतो की अगं होते, खूप इच्छा होते, आणि मला किती इच्छा होते मी शब्दात नाही सांगू शकत. माझ्या बाळासाठी मी सगळं काही पणाला लावू शकतो. नियती मात्र असे काहीतरी खेळ खेळू शकते की तिच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही, असं जीवा बोलून जातो. तर मानिनी म्हणते की अरे आता नियती कुठून आली मध्ये? डॉक्टर आपल्या मध्ये चाल. बरं जाऊन ते नंदिनी आहे आतमध्ये. ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा तिच्या नजरेतून आपलं ते छोटंसं बाळ कसं दिसत असेल हे आपण इमॅजिन करूयात. आता जीवा मनात विचार करतोय की डॉक्टर दीक्षितमुळे आज आम्ही वाचलो. नंदिनी मात्र आतमध्ये काय करत असेल म्हणून जीवाचा आता जीव अगदी आतुर झालेला असतो. नंदिनीची काळजी वाटते. आणि आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पार्थला जेव्हा मिथुन काकांनी खोटं बोलून घरी बोलावलेलं असतं, परंतु काव्याने मात्र आता पार्थसाठी
खूप काही छान सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं. आता काव्य समोरून येते आणि आहो ना फिर असं म्हणते. तेव्हा पार्थ विचारतो की काव्य खरंच? तेव्हा काव्य म्हणते की हो. काव्य पार्थ देशमुख इज बॅक. आता पार्थ घट्ट अशी मिठी काव्याला मारतो. ते नंतर आता की हा जीवा किचनमध्ये असतो आणि जीवाचं दुसरं रूप मात्र जीवाला म्हणत असतं की तुमची आई गाडीमध्ये बसली, तुमच्या सोबत आली, तिला जर कळाले असते तुमचं आज मात्र काही खरं नव्हतं. आता जीवा स्वतःला म्हणतो की अजून किती दिवस हे सर्व लपवायचं आणि ज्या दिवशी हे सर्व घरच्यांना कळेल. आणि तेवढ्यात मात्र काव्य येते. काव्य म्हणते की मला सगळं काही कळाले. IIP रोडवर जे काही झालेलं आहे ते सगळं काही मला कळालेलं आहे. तेव्हा आता जीवा धक्क्याने काव्याकडे पाहत असतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.